नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु असे देखील काही शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती अजूनही एकही रुपया त्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आलेला नाही किंवा त्यांच्या अकाउंटवरती एकही रुपया जमा झालेला नाही। त्याचं नेमकं काय कारण आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झाले आहे त्या जिल्ह्यामधील काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले पण काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नाही, त्याचं नेमकं काय कारण आहे सर्व काही इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सर्वात पहिले अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होण्याकरता तुम्हाला काही विशिष्ट गोष्टीची गरज आहे। ते म्हणजे यामध्ये तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं फार्मर आयडी हे अप्रूव्ह असायला पाहिजे। त्याचबरोबर जरी तुमचं फार्मर आयडी हे अप्रूव्ह असेल तरी तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास अडथळा येऊ शकतो। त्याचं नेमकं दुसरं कारण काय तर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी लिंक असायला पाहिजे। जर डीबीटी स्टेटस हे तुमच्या बँकेचं अनेबल नसेल तर तुम्हाला तेव्हा सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी लिंक आहे की नाही, सोबतच तुमचं फार्मर आयडी कार्ड हे अप्रूव्ह झालं आहे की नाही, हे दोन्ही तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता। ते कसं चेक करायचं ते सुद्धा पाहूया। सोबतच ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढले नसेल त्यांना विशिष्ट क्रमांक टाकून त्यांचं ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे, तेव्हाच त्यांना हे पैसे येणार आहे। ई-केवायसी प्रोसेस हे तुम्ही जवळपासच्या सेतू केंद्रावरती जाऊन कंप्लीट करू शकता। तुम्हाला ई-केवायसी करता जो विशिष्ट क्रमांक लागणार आहे तो तुमच्या तलाठी ऑफिसमधून मिळणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी त्यांचं फार्मर आयडी काढलेलं नसेल त्यांनी विशिष्ट क्रमांकानुसार त्यांची ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर अतिवृष्टीचे पैसे जे आहे ते येण्यास सुरुवात होईल। मित्रांनो, आता पाहूया की तुमचं फार्मर आयडी स्टेटस काय आहे, ते अप्रूव्ह आहे की नाही। तर तुम्हाला जर तुमचं फार्मर आयडी स्टेटस अप्रूव्ह आहे की नाही ते चेक करायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला ॲग्रीस्टॅकच्या वेबसाईटवरती जायचं आहे। ॲग्रीस्टॅकची वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे चेक एनरोलमेंट स्टेटस नावाचा एक ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर 3 प्रकारचे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। यामधून तुम्हाला आधार ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे। आधार नंबरनुसार तुम्ही इथे चेक करू शकता। तर तुम्हाला इथे आधार नंबर या ऑप्शनवरती टिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर चेक या बटनवरती क्लिक करायचं आहे। चेक स्टेटस या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमची सर्व इन्फॉर्मेशन इथे येणार आहे। त्यामध्ये तुमचा जर फार्मर आयडी हा अप्रूव्ह झालेला असेल तर तिथं स्टेटसमध्ये तशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जर अप्रूव्ह झाले असेल तर तुम्हाला तिथे तुमचा फार्मर आयडी आणि स्टेटसमध्ये अप्रूव्ह आहे की पेंडिंग आहे ते दिसणार आहे। जर तुमचं अप्रूव्ह असेल तर तुम्हाला हे पैसे नक्की येईल। जर तुमचं इथे पेंडिंग असेल तर तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिसमध्ये भेट करायची आहे। तर हे झालं फार्मर आयडी बद्दल। त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड हे डीबीटी स्टेटस अनेबल असायला पाहिजे। आता तुमचं आधार कार्ड डीबीटी करता अनेबल आहे की नाही ते सुद्धा चेक करूया। तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेला म्हणजेच डीबीटी करता अनेबल आहे की नाही ते कसं चेक करायचं त्याकरता तुम्हाला सर्वात पहिले गुगलवरती टाईप करायचं आहे NPCI। तुम्हाला अशा प्रकारे टाईप करायचं आहे। त्यानंतर पहिल्या नंबरची वेबसाईट तुम्हाला दिसेल npci.org.in। या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या वेबसाईटचा ॲड्रेस तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे वेबसाईट ओपन होईल। इथे तुम्हाला 3 लाईनचं एक ऑप्शन दिसतं कॉर्नरवरती, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला सेकंड नंबरमध्ये कस्टमर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कस्टमर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शन पाहायला मिळेल भारत आधार सीडिंग अनेबलर। या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल जिथे की बरेचसे ऑप्शन आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। इथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसत असेल। इथे तुम्हाला आधार मॅप स्टेटस हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जो कॅप्चा दिसत आहे तो भरायचा आहे। आधार नंबर आणि कॅप्चा भरल्यानंतर तुम्हाला चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या OTPला कन्फर्म करायचं आहे। बघा, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळेल ज्यामध्ये तुमचा आधार नंबर आणि मॅपिंग स्टेटस अनेबल फॉर डीबीटी असंच असायला पाहिजे। जर अनेबल फॉर डीबीटी असेल तर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी लिंक आहे डीबीटी करता। तर यानंतर तुम्हाला इथे बँकेचं नाव सुद्धा दिसणार आहे, तुमच्या बँकेचं कोणतं नाव आहे आणि तुमच्या कोणत्या बँकेच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहे। कारण की बऱ्याच व्यक्तींकडे मल्टिपल अकाउंट सुद्धा असतात। तर तुमचं आधार कार्ड नेमकं कोणत्या बँकेकरता डीबीटी करता अनेबल आहे ते इथे तुम्ही चेक करू शकता। तर जर तुमचं
अनेबल फॉर डीबीटी नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। जे काही योजनांचे पैसे असतात जर ते डीबीटी मार्फत टाकण्यात आले तर ते तुमच्या अकाउंटवरती जमा होऊ शकणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमचं फार्मर आयडी ॲक्टिवेट आहे की नाही ते सुद्धा चेक करू शकता आणि तुमचं बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड हे डीबीटी करता अनेबल आहे की नाही ते सुद्धा घर बसल्या चेक करू शकता। याकरता तुम्हाला कोणापाशी जायची गरज नाही। अगदी सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी अजून तयार झालेलं नसेल त्यांना विशिष्ट क्रमांक टाकून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना नुकसान भरपाईचे जे पैसे आहेत ते त्यांच्या अकाउंटवरती जमा होईल। मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांचे पैसे आले नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ही माहिती कळेल आणि ते देखील त्यांची प्रोसेस कंप्लीट करून घेतील। आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतात, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।